नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 22 मे 2026 शुक्रवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुखी राहिल्यानेच उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कतलीसाठी बेकायदेशीररित्या डांबून ठेवलेल्या तब्बल 11 गोवंशांना जीवदान दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तब्बल 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची अवैधरित्या वाहतूक आणि कतलीची तयारी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गुन्हे शाखेने आझाद नगर परिसरात धडक कारवाई करत ही मोठी कारवाई केली आहे. 21 मे रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेला गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत आझाद नगर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश डांबून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकत घरासमोरील पत्र्यांच्या बंदिस्त गोठ्यातून 11 लहान मोठे गोवंश जप्त केलेत. पोलिसांच्या माहितीनुसार हे गोवंश अत्यंत निर्दयतेने आखूड दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी शेख रियाज शेख इलियास या 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची अंदाजे किंमत 2,80,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व गोवंशांना सुरक्षित रक्षणासाठी दस्तूरनगर येथील गोरक्षण संस्थेत दाखल करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याच्या अधिनियमांतर्गत गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि पोलीस उपायुक्त रमेश घुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. अमरावती शहरात अवैध कतलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 11 गोवंशाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. प्राण्यांवरील अत्याचार आणि अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालेले आहे. अमरावतीमध्ये माहेश्वरी महिला समाजाचा भव्य सन्मान आणि पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा माहेश्वरी महिला संघटनाच्या दशम सत्राचा समारोप आणि एकादश सत्राच्या शुभारंभ निमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजातील महिलांचा उत्साह आणि एकजूट पाहायला मिळाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा, समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान आणि महिलांच्या नेतृत्वाला नवीन दिशा देणारे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम विशेष ठरला. अमरावती येथील माहेश्वरी भवनात जिल्हा माहेश्वरी महिला संघटनाचा सन्मान आणि पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान महेश पूजन आणि महेश वंदनेने करण्यात आली. या सोहळ्याला अखिल भारतीय संयुक्त मंत्री भारतीजी राठी आणि विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संघटनाच्या अध्यक्षा निलिमाजी मंत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी दशम सत्रातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. अमरावती शहरात प्रथमच तालुका गठनाची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे संघटनात्मक विस्ताराला नवीन दिशा मिळाली. कार्यक्रमामध्ये समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर एकादश
सत्रासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षा किरण मुंदडा यांनी महिलांनी समाजकार्य, नेतृत्व आणि संघटन बळकट करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. या सोहळ्याला अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या आणि माहेश्वरी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचे नेतृत्व, समाजसेवा आणि संघटन बळकट करण्याचा संदेश देणारा हा भव्य सोहळा अमरावतीत उत्साहात पार पडला. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईची झळ अधिक तीव्र झाली आहे. तालुक्यातील 250हून अधिक गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली असून अनेक गावातील जलस्रोत आटू लागले आहेत. सध्या 9 गावांना 21 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय 17 गावातील खासगी विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मार्च महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र मे महिन्यात तापमानाचा पारा वाढल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. गेल्या वर्षीही चिखलदरा तालुक्यातील 19 गावांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. यंदाही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाणी टंचाई अंतर्गत आपण बऱ्याच प्रकारच्या उपाययोजना यावर्षी प्रस्तावित केल्या आहेत. त्यामध्ये स्रोत बळकटीकरण, विशेष दुरुस्ती, टँकर, अधिग्रहण यासारख्या उपाययोजना प्रस्तावित आहे. त्यापैकी चिखलदऱ्यामध्ये आज रोजी 9 गावांमध्ये 21 टँकर सुरू आहे. अधिग्रहणामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 80 गावांमध्ये 89 अधिग्रहण प्रस्तावित आहे. मान्य जिल्हाधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या गावांमध्ये टंचाई भासेल त्या गावाला तत्परतेने टँकर किंवा अधिग्रहण प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहरात एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपातील आरोपीला पाचपावली पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला जोरबंद केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मधून. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीने पोलिसांकडे गंभीर तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले आणि तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार देत तिची फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रार प्राप्त होताच पाचपावली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय. पोलिसांनी वेगवान हालचाली करत आरोपी अलियास शेख महमूद वय 21 वर्ष राहणार मेहंदीबाग कॉर्नर पॉवर हाऊस जवळ याला ताब्यात घेतले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी विरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपीची सखोल चौकशी केली जात आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदणे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपीला अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत. सदर गुन्ह्यातील महिला पीडित महिला मुलगी ही पाचपावली हद्दीतील राहणारी असून आरोपी नामे शेख इलियास शेख महमूद वय 21 वर्ष राहणार मेहंदीबाग कॉर्नर पॉवर हाऊस जवळ पोलीस ठाणे शोधरा नागपूर शहर हे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी पीडित मुलीला अल्पवयीन मुलीला 2 व्हीलर गाडीने वारंवार पाठलाग करून तिला त्रास देत होता. अशा फिर्यादीवरून आम्ही नमूद आरोपीचा शोध घेतला आणि त्या ताब्यात घेतलेला आहे. अटक करण्यात आलेली आहे. पुढील चौकशी चालू आहे. सदर आरोपीचा पहिलाच गुन्हा आहे. तर कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट सध्या मिळून आलेला नाही आहे. पीडित मुलीचं वय आहे 14 वर्ष आणि आरोपीस त्याच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहेत. सदर कारवाई मान्य DCP सर मदने साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पारवे साहेब, पोलीस निरीक्षक श्री
पुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आणि तपास पथकातील अंमलदारांनी कारवाई केलेली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि जलद कारवाईमुळे आरोपीला अल्पावधीत अटक करण्यात यश आले. आता या प्रकरणातील पुढील सत्य, तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येणार आहे. लग्नाचे वचन देत एका 25 वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल होताच आरोपीने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया विशेष रिपोर्ट मधून. मुंबई येथील एका 25 वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत गंभीर तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार संबंधित आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर लग्नाचे वचन देऊन तिची फसवणूक करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तरुणीने केला आहे. 17 मे रोजी सकाळच्या सुमारास पीडित तरुणी पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशानंतर आरोपी विरुद्ध संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने अटकेपासून संरक्षण मिळवण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून तपासादरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून पोलिसांनीही याबाबत आवश्यक खबरदारी घेतली आहे. मी पोलीस उपनिरीक्षक दर्शन थोरात, पोलीस ठाणे सदर, नागपूर शहर. दिनांक 17/5/2026 रोजी सकाळी मी दिवसपाळी अधिकारी असताना एक मुलगी पोलीस ठाणे सदर येथे येऊन त्या मुलीने माहिती दिली की तिच्यासोबत एका व्यक्तीने लग्नाचं वचन देऊन शादीचे वचन देऊन त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. यावरून अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक पोलीस साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही नमूद आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 237 कलम नंबर 69, 296, 115(2), 351 आणि 352 भारतीय न्यायसंहिता अन्वये पोलीस ठाणे सदर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी याने माननीय जिल्हा व सत्र न्यायालयामधून अँटिसिपेटरी बेल घेतली आहे. पीडितेचे वय पीडितेने सांगितले आहे की ती 25 वर्षाची आहे आणि ती मुंबई येथील राहणारी आहे. आरोपी हा पेशाने वकील असल्याचे पीडित मुलीने सांगितलेले आहे. लग्नाचे आश्वासन, फसवणूक आणि अत्याचाराचे आरोप यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. आता न्यायालयातील सुनावणी आणि पोलिसांच्या तपासातून नेमके सत्य काय आहे हे स्पष्ट होणार आहे. नागपूरच्या लष्करी बाग परिसरात आज सकाळी उघडकीस आलेल्या वृद्ध महिलेच्या निर्गुण हत्याकांडाचा पाचपावली पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा खून दुसऱ्या कुणी नसून मृत महिलेच्या चुलत नातवानेच केल्याचे तपासात समोर आले आहे. चोरी उघडकीस येण्याच्या भीतीतून आणि दारूच्या नशेत आरोपीने आजीवर चाकूचे सपासप वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाहूया संपूर्ण प्रकरण. नागपूरच्या लष्करी बाग परिसरात इंदू चव्हाण या वृद्ध महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, डीबी पथक आणि पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू करण्यात आला. या तपासादरम्यान आरोपी नागपूरमधून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पाचपावली पोलिसांच्या डीबी पथकाने कडमेश्वर जवळील एका गावात छापा टाकून आरोपीला अटक केली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपी हा मृत इंदू चव्हाण यांचा चुलत नातू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी वारंवार आजीच्या नकळत पैसे आणि इतर वस्तू चोरून वापरत होता. ही बाब वृद्धेला समजल्याने आपली चोरी उघडकीस येईल अशा भीती आरोपीला वाटत होती. याच रागातून आणि दारूच्या नशेत आरोपीने स्वतः जवळील चाकूने इंदू चव्हाण यांच्यावर 4 ते 5 गंभीर वार केलेत. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासात आरोपीला अटक करण्यात पाचपोली पोलिसांना यश आले आहे. या संपूर्ण कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे. बरोबर आहे. लष्करी भाग या परिसरामध्ये इंदू चव्हाण नावाची एक वृद्ध महिला, हिचा सकाळी खून झाला आहे याची आम्हाला बातमी मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचल्यानंतर सोबत आमचे सर्व पाचपावली पोलिसचे सर्व स्टाफ, PI पाचपावली पुरी साहेब, तपास पथक आणि DB इंचार्ज आणि DB पथक घटनास्थळी जेव्हा पोहोचलो तेव्हा आम्ही तिथले भौतिक पुरावे, आमचा टेक्निकल एव्हिडन्स आणि आमचं लोकल नेटवर्क याच्या आधारे आम्ही आरोपी निष्पन्न केला आणि तपासाची चक्र फिरवून आम्ही त्याला अर्ध्या तासामध्ये अटक केलेली आहे. तो कळमेश्वर या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणाहून आमच्या DB पार्टीने त्याला ताब्यात घेतला आहे. जो आहे तो मयत महिलेचा नातेवाईकच आहे. तो चुलत नातू लागतो त्या मयत महिलेचा आणि महिलेला संशय होता की तिचं जे डेबिट कार्ड आहे तो हा तिच्या नकळत माघारी तिला न विचारता वापरतो, हा तिला संशय होता आणि आपली चोरी उघडकीस येईल या आधारे, या कारणामुळे तिनं तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं दारूच्या बिअरच्या नशेत असताना स्वतःकडचा जो चाकू आहे तो चाकू त्याने 4-5 महिन्यापूर्वी एका ऑनलाईन पोर्टलवरून, प्लॅटफॉर्मवरून मागवला होता. त्या चाकूचा वापर करून चाकूचे घावद्वारे तिनं, त्या आरोपीनं त्या महिलेचा खून केलेला आहे. पूर्ण कारवाई जी झाली ती माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन सर, माननीय DCP सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पाचपावली जे सिनियर PI आहेत, पुरी साहेब आणि त्यांचा स्टाफ, या सगळ्यांनी ही कारवाई अतिशय जलद पद्धतीने केलेली आहे. अवघ्या काही तासात गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला अटक करण्यात पाचपावली पोलिसांनी यश मिळवले आहे. आता या प्रकरणातील अधिक तपशील तपासून समोर येण्याची शक्यता आहे. और फिर मिलते हैं एक छोटे से विश्राम के बाद. विश्राम के बाद आपका पुनः स्वागत है. अब नजर डालते हैं महाराष्ट्र की विस्तृत घटनाओं पर. नागपूरमध्ये एका धक्कादायक कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला बेलतर रोडी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमी महिलेचे प्राण वाचले असून या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळ पायरी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता बेलतरोडी पोलिसांची विशेष नाईट गस्त सुरू होती. 2 पोलीस अधिकारी आणि 35 पोलीस अंमलदार 4 वाहनांमधनं संपूर्ण परिसरात गस्त घालत होते. याच वेळी एका नागरिकाने धावत येऊन गस्तीवरील पोलिसांना माहिती दिली की त्याचा मुलगा आपल्या पत्नीला घरात जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहे. माहिती मिळताच PSI नारायण घोडके आणि पोलीस शिपाई रितेश गोडमारे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठलेत. घरात पोहोचताच पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. आरोपी ऋषिकेश सुरेंद्र वानखडे हा त्याची पत्नी अश्लेषा वानखडे हिच्यावर चाकूने हल्ला करीत होता. आरोपीने पत्नीच्या गळ्यावर आणि डोक्यावर गंभीर वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अश्लेषा यांना पोलिसांनी तात्काळ शासकीय वाहनातून हेम्स रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनीही तातडीने उपचार सुरू केल्याने तिचे प्राण वाचवण्यात यश आलेत. पोलिसांच्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता. आरोपी ऋषिकेश वानखडे हा ओला कंपनीत चालक म्हणून काम करतो. पोलिसांना चकवा देण्याकरिता तो वारंवार आपला पत्ता बदलत असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र यावेळी पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेत अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत. काल रात्री 12:30 वाजताच्या सुमारास एक पोलीस स्टेशनला आमची एक विशेष गस्त सुरू आहे, ज्यामध्ये 2 अधिकारी आणि 35 अंमलदार असे रात्रीला गस्त करत होते. विशेष गस्त म्हणजे घरफोडी आणि चोऱ्या ह्या प्रमाण आणि गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सरांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही रात्रीला जास्त मनुष्यबळ ठेवत आहोत. त्या अनुषंगाने आमच्या 4 गाड्या रात्रीला वेगवेगळ्या एरियामध्ये अलर्ट होत्या आणि घोटाळ पांजरी या गावामध्ये एक PSI आणि एक कर्मचारी एक वाहन घेऊन गेलेले होते. घोटाळ पांजरी पोलीस स्टेशन बेलतरोडी जवळून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर एक गृहस्थ मिळाले, ते बोलले की आमच्या घरी माझा मुलगा माझ्या सुनेला मारत आहे, लवकर चला. असं ऐकतात जे PSI होते ते घटनास्थळी पोहोचले आणि आतमध्ये दरवाजा लावलेला होता आणि आतमधून आवाज येत होता. तसाच त्या PSIनी आणि त्याच्यासोबत असलेला पोलीस शिपाई यांनी दोघांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये दरवाजा तोडल्यानंतर जो यामध्ये आरोपी आहे ऋषिकेश सुरेंद्र वानखडे, जो राहणार इमामवाड्याचा आहे आणि तो त्याच्या वडिलांकडे राहायला होता, आणि त्याची पत्नी आश्लेषा ऋषिकेश वानखडे वय 25 वर्ष, हिला त्यांनी गळ्यामध्ये चाकूनी 2 वार केलेले होते आणि डोक्यावर पण वार केलेला होता. रक्ताच्या थारोड्यात ती पडलेली होती. यांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला. त्याच्या हातामधील चाकू हिसकून घेतला आणि लागलीच त्या महिलेला पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून एम्स हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सुद्धा तात्काळ तिचा स्पेशल उपचार घेऊन तिला चांगले ट्रीटमेंट उपचार दिला आणि लागलीच तिचा प्राण वाचला. तिचे स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आले. तिने सांगितलेल्या स्टेटमेंटनुसार अटेम्प्ट टू मर्डर सारखा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. परंतु यामधील जो फिर्यादी आहे, यामधील जो आरोपी आहे, हा क्राईम रेकॉर्डवरील आरोपी आहे. आपले पत्ते नेहमी चेंज करून राहतो. तर हा आरोपी सध्या ओला उबेरमध्ये ड्रायव्हरचे काम करतो. परंतु यामध्ये अतिशय तात्काळ पद्धतीने PSI नारायण घोडके व त्यांचे रायटर पोलीस शिपाई रितेश गोडमारे यांनी तत्परतेने जाऊन घटनास्थळावर पोहोचल्यानंतर कारवाई केली आणि अशा या तत्पर कारवाईमुळे मर्डर वाचला. यामध्ये जो दोघांचा वाद होता तो पत्नीच्या चरित्रावर संशय या कारणावरून तिचे पती ऋषिकेश वानखडे यांनी तिच्यावर चाकूचा हमला केलेला होता. यामध्ये पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे माननीय पोलीस आयुक्त सर यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये यामध्ये असलेले अधिकारी नाईट ऑफिसर नारायण घोडके व त्यांचे रायटर रितेश गोडमारे या दोघांनाही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बोलून त्यांना ॲप्रिशिएट केलेलं आहे आणि प्रशस्ती पत्र देऊन रिवॉर्ड सुद्धा दिलेले आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर यांनी शौर्य पुरस्कारासाठी सुद्धा रिकमेंड करण्यासाठी सांगितलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये सदरची कारवाई दरम्यान माननीय ACP नरेंद्र हिवरे साहेब आणि माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ क्रमांक 4 व आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रभाग आणि सह पोलीस आयुक्त व तसेच माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनामध्ये अशी उत्तम कारवाई आम्ही केलेली आहे आणि यामध्ये ॲप्रिशिएट सुद्धा माननीय पोलीस आयुक्त सरांनी या कारवाईबाबत आम्हाला केलेले आहे. नागरिकांनी जर त्वरित खबर दिली तर पोलीस तात्काळ काम करतात, हे यामध्ये एकमेव उदाहरण आहे. वेळेवर मिळालेली माहिती, पोलिसांची जलद हालचाल आणि जीवाची पर्वा न करता केलेली कारवाई यामुळे एका महिलेचा जीव वाचला. नागपूर पोलिसांच्या या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नागपूर शहरात गौवंशावर होणाऱ्या अमानुष अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पाचपावली पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल 12 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून कत्तलीसाठी त्यांना निर्दयपणे डांबून ठेवल्याचा आरोप आहे. या कारवाईत 2 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मधून. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असता आरोपीच्या ताब्यातील गोठा आणि घरासमोरील अवघ्या 10 बाय 10 फुटांच्या खोलीत एकूण 12 गोवंश जनावरे कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या जनावरांना हलताही येणार नाही अशा अवस्थेत नायलॉनच्या दोऱ्यांनी नाकातून आणि तोंडातून बांधण्यात आले होते. एवढेच नाही तर त्यांना अन्न आणि पाण्याविना ठेवण्यात आल्याने प्राण्यांवरील क्रूरतेचे गंभीर स्वरूप समोर आले. पोलिसांनी चौकशी केली असता जनावरे अवैध कत्तलीच्या उद्देशाने आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले आणि पुढील कायदेशीर कारवाई करत अटक करण्यात आली. या कारवाईत 4 पांढऱ्या गायी, 2 काळ्या गायी, 2 पांढऱ्या काळ्या गायी, 2 लाल रंगाच्या छोट्या गायी तसेच 2 वासरांसह एकूण 12 गोवंश जनावरे आणि नायलॉनच्या दोऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 2,04,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे. आम्ही रात्रपाळी कर्तव्यावर हजर असताना आमास व तपास पथकातील हवालदार ज्ञानेश्वर भोगे, शेख इम्रान आणि इतर तपास पथकांच्या त्यांना माहिती मिळाली की टेका नवी वस्ती येथे काही गोवंश अवैधरित्या कत्तलीसाठी डांबून ठेवलेले असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी आम्ही टीमसह जाऊन पडताळणी केली असता सदर ठिकाणी एकूण 12 गोवंश जनावरे अति निर्दयतेने डांबून ठेवलेले होते. सदर जनावरे आम्ही रितसर ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या गुन्ह्यातील एकूण मुद्देमाल म्हणून 2,04,000 रुपयेचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. सदर कारवाई मधील आरोपी तसे नाव आहेत मोहम्मद आबिद कुरेशी वल्द मोहम्मद असलम कुरेशी, वय 27 वर्ष, राहणार नवी वस्ती, अप्रोच किराणा स्टोअरच्या बाजूला, पोलीस ठाणे पाचपावली, नागपूर शहर असे आरोपीचे नाव आहे. गौवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठी केले जाणारे अमानुष प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. या प्रकरणातील तपास सुरू असून आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूरच्या गोरेवाडा परिसरातील एका बांधकाम साईटवर 2 मजुरांमधील किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर एका मजुराने दुसऱ्या मजुराच्या डोक्यावर लाकडी बल्लीने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाहूया संपूर्ण प्रकरण. माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा परिसरातील सविनास सोसायटीजवळ आणि इकिरा स्कूलच्या पाठीमागे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका घराच्या बांधकाम साईटवर सुनील बरमैया आणि दशरथ रूपदीप हे दोघे मजूर काम करीत होते. दोघेही बांधकाम परिसरातच वास्तव्यास होते. माहितीनुसार रात्री 9 वाजताच्या सुमारास दोघांनी एकत्रित बसून मद्यपान केलेत. त्यानंतर आरोपी दशरथ रूपदीप आपल्या भाड्याच्या खोलीवर निघून गेला. काही वेळानंतर सुनील बरमैया हा दशरथच्या खोलीवर पोहोचला. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्यानंतर दोघे पुन्हा बांधकाम साईटवर आलेत. यावेळी झालेल्या जोरदार शाब्दिक वादातून संतापलेल्या दशरथने जवळच पडलेली जड लाकडी बल्ली उचलली आणि सुनीलच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सुनील गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच माणकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केलेत.
त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सर्जिकल ICU मध्ये उपचार सुरू केलेत. बांधकाम साईटचे ठेकेदार प्रदीप लांजेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी आरोपी दशरथ रूपदीप याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई माणकापूर पोलीस ठाण्याचे PSI अमोल कांबळे, PSI जावेद तडवी आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सबीना सोसायटी, इकरा स्कूलच्या पाठीमागे गोरेवाडा या ठिकाणी एक छोट्याशा घराचं बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकाम साईटवर 2 कामगार जे आहेत, लेबर आहेत, त्यांचा आपसामध्ये वाद झालेला आहे. याच्यामध्ये जो जखमी लेबर आहे सुनील बरमैया नावाचा आणि यातील अटक आरोपी आहे दशरथ रूप दीपक सरेया, हे दोघेही मध्य प्रदेशचे राहणारे आहेत. हे दिनांक 21 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांनी दोघांनी दारू पिऊन एकत्र दारू पिली. त्याच्यानंतर जो आरोपी दशरथ रूप दीपक आहे हा त्याच्या राहत्या रूमवर, भाड्याच्या रूमवर निघून गेला. काही वेळानं जखमी जो आहे सुनील बरमैया याने आरोपीच्या एका सोबत राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून सांगितले की माझे कपडे त्याने चोरून नेलेले आहेत. ते ऐकून आरोपी दशरथ रूप दीपक सरेयाम याला राग आला. तो त्या ठिकाणी साईटवर पुन्हा आला आणि जखमी इसम सुनील बरमैया याच्याशी त्याने वाद घातला. या ठिकाणी दोघांमध्ये वादावादी होऊन आरोपीने जखमीला लाकडी बल्ली डोक्यावर मारून जखमी केलेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस टीम आणि आम्ही त्या ठिकाणी पोचलो. त्या दोघांनाही हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्यामध्ये सुनील बरमैया हा गंभीर जखमी होता. त्याला सध्या सर्जिकल ICUमध्ये मेयो हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेले पुढील उपचार चालू आहेत. यामध्ये जो ठेकेदार आहे प्रदीप लांजेवार त्यांनी याबाबत घटनेची तक्रार पोलिसांकडे दिलेली असून आरोपीविरुद्ध कलम 109 म्हणजेच जुना IPC 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. येथील जखमीची अवस्था ही गंभीर आहे. उपचार सुरू आहेत. या आरोपीला तात्काळ वैद्यकीय तपासणी करून ताब्यात घेण्यात आले असून त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयानं त्याला 24 मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे. सदरची संपूर्ण कारवाई हे आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनचे PSI अमोल कांबळे, PSI जावेद तडवी आणि त्यांच्या टीमने केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून हा गंभीर प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या जखमी मजुरावर उपचार सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ महसूल विभागाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. कार्यालयात अधिकारी गैरहजर, नागरिकांना तासनतास दारात ताटकळत ठेवले जाते आणि फोनवर उद्धट भाषेत उत्तर दिले जात असल्याचा गंभीर आरोप मंडळ अधिकारी शेंडे यांच्यावर करण्यात आला आहे. महसूल कार्यालयातील या मनमानी कारभारामुळे संतप्त नागरिकांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ महसूल विभागातील कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महसूल दाखले, प्रमाणपत्रे आणि विविध शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून कार्यालयात यावे लागते. मात्र मंडळ अधिकारी वारंवार कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांनी संपर्क साधण्यासाठी फोन केल्यास हा माझा खाजगी नंबर आहे अशा उद्धट भाषेत उत्तर दिले जात असल्याने संताप अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे कार्यालयाबाहेर संपर्क क्रमांक, भेटीची वेळ आणि माहिती फलक देखील नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत तहसीलदारांकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी असताना अड्याळ महसूल विभागातील कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता प्रशासन या गंभीर आरोपीचा दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
भंडारा जिल्ह्यातील अडाळ गावात पाणी मीटरवरून मोठा वाद पेटला आहे. ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता घराघरात पाणी मीटर बसवण्याचा प्रयत्न होताच नागरिक संतापले. ग्रामस्थांचा आक्रमक विरोध पाहून अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशः गावातून माघारी फिरल्याची घटना समोर आली आहे. ही लोकशाही आहे की ग्रामपंचायतीची मनमानी, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. पहा अडाळ गावातील या संतापजनक प्रकरणाचा विशेष रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अडाळ गावात पाणी मीटर बसवण्याच्या निर्णयावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामसभा न घेता, कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नागरिकांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीने थेट पाणी मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. पाणी पुरवठा नियंत्रण आणि पाणीपट्टी वसुलीच्या नावाखाली प्रशासनाने मोहीम सुरू केली. मात्र अधिकारी गावात पोहोचताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि जोरदार विरोध सुरू केला. सर्व सहमतीशिवाय गावात एकही मीटर बसू देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. नागरिकांचा वाढता आक्रमक पवित्रा पाहून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अखेर माघार घ्यावी लागली. दरम्यान या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण पवनी तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. माझे नाव मनोहर बाबूराव पराते. मीटिंगमध्ये ठराव पास झाला, कोणालाच न सांगता आणि गावामध्ये मुनादी न करता मीटर लावत आहेत. त्यामुळे त्यांना आमचा विरोध आहे. मीटर आपण लावू देणार नाही का आता? मीटर लावू देणार नाही आम्ही. आपल्यासोबत दुसरे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊया. सांगा दादा आपलं नाव. माझं नाव कार्तिक पंकज शृंगार पवार आहे. आम्हाला कसल्याही प्रकारच्या काही कळवण्यात नाही आला, त्याच्यामध्ये कसली प्रकारची सूचना नाही आली का तुमच्या घरी मीटर लावतील, काही करतील म्हणून. कसल्याही प्रकारच्या सांगण्यात आल्यावर जबरदस्तीनं इथं लावण्यात येत आहे मीटर. ग्रामपंचायतने कसल्याही प्रकारला आम्हाला सूचना दिली का आम्ही तुमच्याकडे मीटर लावतो. मीटर मग आपण आता लावू देत आहात का? नाही, मीटर सध्या तर नाही लावून देणार. आम्हाला पहिले कळविण्यात येणार का मीटर लावण्याचे का फायदे आहेत व का नुकसान आहेत, त्याशिवाय तर लावूच नाही देणार घरी मीटर. अडाळ गावातील पाणी मीटर वाद आता चांगला तापला असून ग्रामस्थ आणि प्रशासन आमने सामने आल्याचे चित्र आहे. आता ग्रामपंचायत नागरिकांशी चर्चा करून तोडगा काढणार का हा संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हे दृश्य कोणत्या परदेशातील नाही तर चक्क बुलढाणा जिल्ह्यातील आहे. लोणारसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून डिझेल आल्याची माहिती मिळताच नागरिक कॅनी घेऊन थेट पंपाकडे धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेती मशागतीची कामे सुरू असताना इंधन टंचाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पहा बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक परिस्थिती. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, जानेफळ, चिखली, साखरखेडा, देऊळगाव राजा, मलकापूर आणि मोताळा परिसरात इंधन टंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेल मिळवण्याकरिता नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. काही ठिकाणी मर्यादित प्रमाणात इंधन दिले जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. विशेषतः शेती मशागतीची कामे सुरू असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि इंजिने बंद पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. डिझेल आल्याची माहिती मिळताच नागरिक आणि शेतकरी कॅनी घेऊन थेट पेट्रोल पंपाकडे धावत असल्याचे दृश्य सध्या सर्वत्र पाहायला मिळते. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सलग 7व्या दिवशीही इंधनाकरिता रांगा कायम असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील इंधन टंचाईमुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असताना शेतीची कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या गंभीर परिस्थितीवर कितपत लवकर तोडगा काढते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जालना जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल टंचाईचा फटका आता थेट शेतकऱ्यांच्या शेती कामांना बसू लागला आहे.
मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून औषध फवारणी आणि पाणी पुरवठ्याची कामे ठप्प झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर भोकरदन तहसील कार्यालयासमोर संतप्त शेतकरी पुत्रांनी फवारणी पंप वाजवत अनोखे आंदोलन छेडले. प्रशासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना इंधन पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या मागण्या? जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. भोकरदन तालुक्यातील शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी तहसील कार्यालयासमोर फवारणी पंप वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मिरची उत्पादक शेतकऱ्यांकरिता सध्या औषध फवारणीचा महत्वाचा कालावधी सुरू आहे. मात्र पेट्रोल उपलब्ध होत नसल्यामुळे फवारणीची कामे रखडली असून पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे डिझेल अभावी शेतातील पाणी पुरवठा करणारी इंजिने आणि ट्रॅक्टरही बंद पडल्याने पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे ठप्प झाली आहे. भोकरदन तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. यावेळी नायब तहसीलदार बालाजी पुप्पलवाड आणि नायब तहसीलदार सदानंद नाईक यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या शेती कामांसाठी इंधनाचा स्वतंत्र कोटा राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कॅन किंवा बाटलीमध्ये पेट्रोल डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतातील फवारणी पंप आणि इंजिन पेट्रोल पंपावर नेणे शक्य नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. औषध फवारणी, पाणी पुरवठा आणि मशागतीची सर्व कामे थांबवण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी पुत्र नारायण लोखंडे यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी किमान 40% इंधन साठा राखीव ठेवावा अशी मागणी केली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी पावसाळा तोंडावर असताना शेतीची कामे रखडणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल टंचाईचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मागण्या याकडे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पेट्रोल डिझेल टंचाईमुळे आधीच नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता इंधनाचे नवे संकट उभे राहिले आहे. औषध फवारणी, पाणी पुरवठा आणि मशागतीची कामे रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. बिलोली उपजिल्हा रुग्णालयात सध्या 50 ते 60 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र या रुग्णांसाठी असलेली भोजन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मागील 8 दिवसांपासून रुग्णांना सकाळचा चहा नाश्ता तसेच दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळालेले नाही. गॅस संपल्याचं कारण पुढे करत कंत्राटदाराने रुग्णालयातील किचन बंद केल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित कंत्राटदार रुग्णालयातून गायब झाल्याचंही सांगितले जात आहे. सरकार दवाखान्यातल्या काय दिलं नाही ना? 11ला. 11 पासून काही चहा नाश्ता किंवा काही जेवण 5 वाजता झाले का? बरं. रात्रीचं जेवण दिलं का सरकार दवाखान्यामध्ये? नाही ना. सकाळचं पण दिलं नाही. दुपारी चहा नाश्ता काहीच दिलं नाही. दुपारची नाश्ता पानी कुछ दे सरकार दवाखाने? यहाँ पे दिए कि कुछ सरकार दवाखाने नहीं दिए ना? बाद में आए. याचबरोबर रुग्णालयात डॉक्टर आणि काही कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याचाही आरोप करण्यात आलाय. यामुळे आधीच आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी संताप व्यक्त करत संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्हा
नंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा आणि सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअपवर नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.